नारद मुनी त्रैलोक्यात भ्रमण करणारे आहेत. आद्य पत्रकार म्हणतात त्यांना. नुसतं वार्तांकन केलं असं नाही, तर स्पॉटवर जाऊन व्हिजिट करून करणारे पत्रकार असे नारद मुनी आहेत. त्रैलोक्यात कुठेही त्यांना मुक्त संचार आहे. आज पत्रकारालाही कार्ड घ्यावं लागतं, त्यांना काहीच नाही. नारदाई म्हणले की सगळीकडे मुक्त संचार. अगदी भगवंताच्या शयनग्रहात सुद्धा त्यांचा संचार इतकं ती मुक्त आहे. आणि हे फिरत एकदा गोकुळात किंवा आपण द्वारकेत गेले आणि भगवंताला चर्चा झाली. देवाने आगत स्वागत खाणं पिणं आदरातिथ्य केलं. आणि त्यानंतर जेव्हा देवाने विचारलं काय विशेष समाचार, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी एक अद्भुत पाहिलाय की एक भक्तोत्तम म्हणण्यापेक्षा म्हणजे देवाचा भक्त असं नाही सांगत. भक्त कोणाचा? आई वडिलाचा आहे. की तो आई वडिलाची सेवा करतोय, अत्यंत खडतर काळात सेवा करतोय. खडतर काळात म्हणजे आई वडील थकून म्लान झाले, गळून गेले, त्यांना कसलंच अवसान राहिलेलं नाही. शरीराचा धर्म सगळा सुकुटून म्हणजे निघून गेलाय. ज्याला आपण प्रातर्विधी करायचे म्हणतो ते सुद्धा त्यांना म्लान नाही आहे, काहीच भान राहिलेलं नाही. डोळे थकून गेलेले आहेत, त्यातून घाण येते, नाक वयोमानानं गळायला लागलेलं आहे, तोंडातून लाळ गळते, अशी परिस्थिती झालेली आई बाप आहेत. पण हा पुंडलिक त्यांची सेवा करतोय, त्यांचे पाय दाबतोय, त्यांना जेवायला घालतोय, त्यांची सेवा शुश्रूषा करताना स्नान घालतोय, कपडे घालतोय. हे सगळं प्रातर्विधी सुद्धा स्वच्छ तो करतोय. म्हणजे आजच्या परिभाषेत परिचारिका किंवा परिचारक हॉस्पिटलमध्ये जे काम करतात ते सगळं तो करतोय. आणि आई वडिलांनी एखादा शब्द उच्चारायच्या आधी त्याची पूर्ती करतोय. असा पुंडलिक आई वडिलांची सेवा इतकी उत्तम करतोय की मला ते आश्चर्य वाटलं. अशी आई वडिलांची सेवा इथं नारद मुनीचं एक विशेष कळतं की हे बातमी ते देवाला देत आहेत, पण देवाला देत असताना त्याला एक चिमटा काढताय. चिमटा अशा अर्थ आहे की तुम्ही 10 जन्म घेतले पण तुम्हाला 10 जन्मात आई बापाची सेवा करता आली नाही. ती सेवा तू पुंडलिक करतोय. हे जगात विशेष आहे. तुम्ही जा आणि त्या पुंडलिकाला भेटा. भेटलं पाहिजे, नुसतं भेटाय नाही. म्हणजे देवालाही चुकलं तर जाणीव करून देण्याची शक्यता किंवा योग्यता नारद मुनींसारख्या महात्म्याच्या अंगात आहे. आणि नारदांचं ऐकायला देव तत्पर आहे. कारण नारद जेव्हा पुंडलिकाला भेटून पाहून गेले तेव्हा ते सांगतात उद्या तुला देव भेटायला येईल, कारण तुझं हे काम विलक्षण आहे. म्हणजे देवाच्या परस्पर हा निरोपही देत आहेत ते की तुला भेटायला येईल. आणि त्याप्रमाणे देवाला यावंच लागलं.